सर नगरचे विद्यार्थ्याचा फॉर्म आहे. कुठं टाकू बरं सेंटर? मुंबईला टाक. आणि हा रिपोर्टिंग टाइम सकाळचा टाक. सर एवढ्या लांब? सर नगरच्या पोरांना कसं कळण मुंबईची लोकल बस? पण नगरमध्ये सेंटर आहे म्हणजे टाकू ना आपण. पोरं कुठं पण जाऊ शकते रे, टाक तू. सर जळगावचे विद्यार्थी नगरात टाक आणि ते पण संध्याकाळी टाक. अहो सर संध्याकाळी तर नगरमध्ये बस आणि रिक्षा पण भेटत नाही, घरी कस काय जाईल? सेंटरला जाऊ पण देऊ, तू टाक बरोबर. सर नगरची मुलगी आहे, त्याच्यामुळे नीट सांगा बरं आता. नाही बरोबर तुझं म्हणणं, नगरमध्येच राहू दे म्हणून. बरं झालं ते तरी. एक काम कर, नगर जिल्ह्यात अकोल्याला टाक, चांगलं सेंटर आहे ते. अकोला? हा ते कसं आहे, मुलगी आहे ना, मग भारत जास्त लांब नाही टाकता येणार ना आपल्याला. अहो सर अकोला नगर पासून 200 किलोमीटर आहे. पुण्याचे विद्यार्थी कुठं टाकायचं सेंटर? जालना. इतक्या लांब कसं का जाईल विद्यार्थी आता? अरे जो खरंच स्पर्धा परीक्षा होला ना तो कसा पण जाईल, टाक तू बिंदास. सर आता मुंबईचे विद्यार्थी, मुंबईत तर लय सेंटर आहेत, आता सांगा बरं एक ठिकाण. नागपूर. इतकं लांब कसं शक्य आहे? अरे स्पर्धा याच म्हणतात ना, आणि समृद्धी महामार्गाचा फायदा नको कशासाठी बांधला ते? सर आता शेवटचे विद्यार्थी सांगा बरं कुठं टाकायचे? आता महाराष्ट्राचे सगळे सेंटर संपले, एक काम कर, याला भोपाळा टाक. अरे कोणत्या बाबा ऑर्डरनी सेंटर दिलंय मॅप मध्ये पण सापडा नाही काय काय